गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने भर पावसात गो मलेरिया गो पालकमंत्री दो थाली बजाव ताली बजाव आंदोलन करण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या प्रशासन व शासन यांच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यातील मलेरिया रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। आतापर्यंत जिल्ह्यात 2,500हून अधिक मलेरिया रुग्ण आढळले आहे। मागील 4 दिवसात नागरिकांना अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे सुद्धा जीव गमवावा लागला आहे। गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज भर पावसात आंदोलन करण्यात आले। यासोबतच जिल्हा अध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवडे यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर माधुरी किल्लाके यांच्याकडे निवेदन सुद्धा दिले आहे। आता आपण थेट महेंद्रजी ब्राह्मणवडे यांच्याकडे जाऊया आणि या आंदोलनाची काय भूमिका आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। आणि आम्हाला आनंद सुद्धा आहे की या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला या गडचिरोली जिल्ह्याच्या शल्यचिकित्सक म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पदभार मिळाला। असं असताना सुद्धा आपल्या गडचिरोली हॉस्पिटलमध्ये छोट्या मोठ्या कंप्लेंट्स असतील, आम्ही त्यावर जाणार नाही, कारण की सातत्यानं या ठिकाणी काम चांगलं चालू आहे। जिथे जिथे आरोग्याची व्यवस्था करायची असते तिथे आपण तात्काळ करतात। त्यामुळे मी इथल्या गडचिरोली जिल्हा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही बोलणार नाही, परंतु आपल्या गडचिरोली शहरामध्ये आपण सुद्धा एक महिला आहात आणि महिला हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे। आपल्याला माहिती असेल नसेल, परंतु त्या ठिकाणी ब्लड बँकेची सक्त आवश्यकता आहे, कारण अनेक नातेवाईकांना या ठिकाणी रक्ताची गरज पडली तर त्याला या पावसामध्ये उन्हामध्ये या ठिकाणी ब्लड बँकेमध्ये यावं लागते। त्यांच्याकडे पैसे नसतात, म्हणून ते गव्हर्नमेंटचं जे काही आरोग्य विभाग आहे याच्याकडे ते धाव घेतात आणि त्या ठिकाणी आपला इलाज करतात। परंतु असं असताना सुद्धा रोज रक्ताची गरज त्या ठिकाणी आहे आणि सातत्यानं आम्हाला त्या ठिकाणी ब्लड बँकेची मागणी लोकांकडूनही होत आहे आणि आमच्या सुद्धा निदर्शनास आली की त्या ठिकाणी ब्लड उपलब्ध असणे काळाची गरज आहे। कारण की सामान्य माणसाला आपले डॉक्टर्स लोक सांगतात की रक्त पाहिजे तर ते इथे रक्त देण्यासाठी येतात, डोनर येतपर्यंतही आम्हाला अडचण नाही, परंतु जो माणूस डोनरही नाही आणि त्याच्याकडे व्यवस्थाच नाही असे व्यक्ती आमच्याकडे येतात आणि आम्ही जर त्यांना इकडे पाठवलं तरी अडचणी फार आहेत। अनेक लोक आमच्या संपर्कात येतात, त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो, काही ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून देत असाल, परंतु लोकांची मागणी आहे त्या ठिकाणी ब्लड बँक गडचिरोली महिला रुग्णालयाला झालं पाहिजे। काही दिवसात आपलं म्हणजे तिथे आहे तिथे एक जागा, त्याचं थोडंसं काम बाकी आहे, ते आपण काही महिन्यातच त्याला कार्यान्वित करण्याचा आम्ही गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आताच निवेदन दिलं आहे। त्यांना त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांच्याकडे जे आम्ही त्यांना सांगितले आहे, आपल्याकडे त्या मलेरिया प्रतिबंधक उपाययोजना आपल्याकडे काय डिपार्टमेंट मार्फत आहे ते आम्हाला कळू द्या, परंतु याची जनजागृती जे काही आपण उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून करत असाल किंवा आपले डॉक्टर्स त्या ठिकाणी करत असतील, या माध्यमातून प्रचंड रुग्ण वाढत चाललेले आहेत, त्याची सुद्धा उपाययोजना करणे गरजेचे आहे, कारण की आम्हाला फोन येणं चालू झाले लोकांचे। आम्ही सुद्धा एक महिला म्हणून आपण अधिकारी आहात तरी पण फोन लावण्याचा कितीदा आपण फोन लावायचा, किती रुग्णांसाठी लावायचा? एक इथे काहीतरी व्यवस्था पूर्ण वेळ 2 डॉक्टर असे द्या की त्यांच्याशी थेट प्रत्येक विभागाचा अधिकारी असेल, प्रत्येक राजकारणी माणूस असेल, प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा जे रुग्ण नातेवाईक आहेत त्यांचे घरचे लोक त्यांना भेटू शकले पाहिजे। नाहीतर काय होत आहे, आपण इथे अतिदक्षता विभागामध्ये जे डॉक्टर राहतात त्यांना जर नर्सेसला नाव विचारलं तर ते त्यांना सांगत नाही। आम्ही कुठेतरी पुण्या मुंबईला असतो, तिथे फोन येतो आम्हाला, आम्ही इथे कुठे डॉक्टर शोधत बसणार आहे? तुम्ही जबाबदार 2 व्यक्ती या ठिकाणी ठेवा, जे सोमवार ते मंगळवार बुधवारपर्यंत हे 2 व्यक्ती राहतील किंवा बुधवार ते शुक्रवार शनिवारपर्यंत हे 2 व्यक्ती राहतील, ज्यांच्याशी आम्ही लोक कॉन्टॅक्ट करू शकू की यांच्या मार्फतीनं हा काम होईल। कारण की छोटा विषय राहते, फार गंभीर विषय नाही, त्या ठिकाणी कुठं बेड मिळालं नाही तरी फोन येतात लोकांचे, रक्त मिळालं नाही तरी फोन येतात, आणि असं असताना आपण त्याच्यामध्ये उपाययोजना, कारण की तुम्ही या विभागाचे कॅप्टन आहात
आणि तुम्हाला कॅप्टन म्हणून तुमची टीम व्यवस्थित करावं लागणार आहे, कारण की छोट्याशा दिरंगाईमुळे त्या ठिकाणी अनेकांचे जीव जातात। त्याच पद्धतीनं जे PM आपण करतो, अनेक ठिकाणी पोलीस विभागाने आपला तालमेल जुळत नाही, शेतकरी माणसं आहेत, अनेक भागातून या ठिकाणी येतात PM करण्यासाठी, समजा त्या दिवशी झाला नाही तर तो राहणार कुठे? त्याचा इथे कोणी नातेवाईक नाही, त्याच्या परिवारातला कोणी सदस्य इथे राहत नाही, तर तो सर्वसामान्य माणूस राहणार कसा? ठीक आहे, शहराचा किंवा शहराच्या अवतीभोवतीचा जर माणूस राहिला तर अडचण नाही, पण फार ग्रामीण भागातले लोक आहेत ज्यांना 7 वाजता नंतर PM करत नाही। ठीक आहे, जे काही तुमच्या कायद्यामध्ये बसताय ते करा, परंतु त्याच्यामध्ये मग त्या नातेवाईकांची काही व्यवस्था आपल्याकडे होत नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ते करावं लागेल। याच्यापूर्वी ते करू आपण। फारुकी साहेब असताना आम्ही धर्मशाळेची या ठिकाणी मागणी केली, धर्मशाळा आहे, परंतु त्या धर्मशाळे